हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं नेहमी कायवर. आणि आज आम्ही बोल हां, आज आम्ही एक दुसऱ्यांना प्रश्न विचारणार आहोत. बेसिकली कोण किती ओळखतं एक दुसऱ्यांना, तसं असणारा प्रश्न. मी काही प्रश्न म्हणजे तसं लिहिले असणार आहेत, आहे आणि थोडेसे मिक्स्ड प्रश्न ना, म्हणजे सगळे प्रश्न तसे नाही आहेत, थोडे मिक्स्ड पण आहेत. मिक्स्ड पण आहेत का? ठीक आहे. तर नेहलनी प्रश्नांची लिस्ट लिस्ट काढलेली बनवली आहे. आहे आणि तर मी आता पहिले आपण विचारतो. सो तुझं माझ्याबद्दलचं फर्स्ट इम्प्रेशन काय होतं जेव्हा आपण फर्स्ट डेटला गेलो, तर तुझं भेटलो तेव्हा फर्स्ट इम्प्रेशन काय होतं? हं. मला सांगायचं आहे. मग प्रश्न मी विचारला तर मीच उत्तर देऊ. माझं इम्प्रेशन काय होतं? काय मस्त दिसत होतं, हिरो दिसत होतं एकदम. नाही, मी सांगते. सो फर्स्ट टाईम स्क्रोल नाही करायचं आहे. नाही, स्क्रोल नाही उत्तर करत आहे, बंद कर. ऐकायची आहे. हां, ठीक आहे ना? हां. हां. तर पहिला इम्प्रेशन जेव्हा हा आला होता, तर एका वर्डमध्ये द्यायचं म्हटलं तर मला हा थोडासा बिघडलेला मुलगा वाटत होता. टू बी ऑनेस्ट. आणि खूप एक्स्ट्रोव्हर्ट पण वाटत होता. जी की म्हणजे मी नाही आहे. सो हा खूप बोलत होता. तर असा ओव्हरऑल बिघडलेला आणि एक्स्ट्रोव्हर्ट मुलगा आणि खूप जास्त बोलतोय आणि असं वाटत होतं मला. सो माझ्यासाठी एकदम एकदम म्हणजे असं मी एकदम ओव्हर स्टिम्युलेट झाली होती याला भेटून, मला असं वाटतं. असं माझं फर्स्ट इम्प्रेशन होता. पण सेकंड इम्प्रेशन एकदम वेगळा होता. एकदम ऑपोझिट होता. तर असं सेकंड आहे. इम्प्रेशन नाही विचारलं. लगेच सेकंड इम्प्रेशन होतं. ठीक याला आहे. वाईट वाटतं ना माझं फर्स्ट इम्प्रेशन ऐकून, म्हणून. चल घे तू सांग आता माझं फर्स्ट इम्प्रेशन. नाही, पहिला आपण तुझे सगळे संपवूया. नाही, असं नाही करत. एक तू, एक मी असंच. ठीक आहे. माझं फर्स्ट इम्प्रेशन होतं, की ही एकदम असं ब्लॅक कलरचा टॉप, ब्लॅक कलरची पॅन्ट असं घालून आली होती. इकडे असा मास्क लावून फक्त डोळे दिसत होते. एकदम जबरदस्त डोळ्याचा मेकअप केलं होतं तिने आणि एकदम आणि मला भेटली तेव्हा ती बारीक पण होती जरा ह्याच्यापेक्षा. आता ती हेल्दी रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर थोडी तिचं हेल्दी झाली आहे. गोल म्हणणार होतास ना? नाही. मोठी म्हणणार होतो. पण पण थोडी हेल्दी झाली. पण तेव्हा ती बारीक वगैरे पण होती एकदम आणि मला एकदम ॲनिमे कॅरेक्टर आल्यासारखं वाटलं. एकदम असं असं काहीतरी एकदम. पण मला माझं फर्स्ट इम्प्रेशन तिच्याबद्दल होतं, की मला तर ती खूप स्वीट वाटली. मला खूप शांत वाटली आणि स्वीट वाटली आणि एकदम एक्स्ट्रीमली सॉफ्ट स्पोकन होती ती आणि एकदम म्हणजे पर्सन विथ व्हॅल्यूज आणि मोराल्स होती. म्हणून मला ते सगळ्यात जास्त ते आवडलं. बट समथिंग आय डू अनइंटेन्शनली दॅट यू लाईक. अच्छा, म्हणजे नकळत मी अशी कुठली गोष्ट करतो जी तुला आवडते. म्हणजे असं सांगून नाही करत. असं कुठली तरी एक गोष्ट जी तुला आवडते. मी नकळत केलेली. सो दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन. तर मला असं वाटते की जेव्हा पण मी बाहेर जाते ना, तेव्हा हा मला विचारतो की व्यवस्थित जा, सांभाळून जा. सो द केअरिंग पर्स्पेक्टिव्ह आहे. मी कुठे पण बाहेर जाताना किंवा हे लागतंय का, ते लागतंय का, ते विचारणं मला असं वाटते. तो नकळत म्हणजे असंच विचारतो. इवन झोपेत असला तरी पण तो विचारत असतो. तर मला असं वाटतं ते सगळ्यात जास्त मला आवडतं. दॅट आय लाईक द मोस्ट. तू? मला असं वाटतं की जेव्हा पण मला कुठली पण गरज असते, फॉर एक्झाम्पल अगर मला बरं नसेल या फॉर एक्झाम्पल मला अपसेट असेन या फॉर एक्झाम्पल काहीही म्हणजे ज्याच्यामध्ये मला थोडासा प्रॉब्लेम होत असेल, तर मग मीरा सगळ्यात पहिलं त्याच्यावरती काहीतरी हे करायचं सोल्युशन काढायची कोशिश करते. ज्या त्याच्यावरती पहिलं की हां, काय वाटतंय तुला? कसं वाटतंय? त्याच्यावर बोलायची कोशिश करते की काय मग हे ते. तिला समजत नसेल तरी ती विचारायची कोशिश करते, समजायची कोशिश करते की मी कुठल्या सिच्युएशनमध्ये आहे आणि काय चाललं आहे. जे की मला असं वाटतं की मला खूप आवडतं. ओके. नेक्स्ट प्रश्न. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सो माझा असा कोणता आउटफिट आहे जो तुला सगळ्यात जास्त आवडतो? आउटफिट म्हणजे असं काही स्पेसिफिक आउटफिट असं माझ्या माइंडमध्ये नाही आहे. ठीक आहे ना. मला असं वाटतं तू सगळ्याच आउटफिटमध्ये खूप दिसतेस. पण हे काय? हे काय? हे आता मी कसलं? असं नाही बोलू शकत ना एकदम. एकदम असं नाही, म्हणजे चांगले पण शब्द आहेत मग त्याला.
मग तुला तू माझी गर्लफ्रेंड आहे, बोलू शकतो तुला. ठीक आहे. हां, पण मला असं वाटतं की तू काय बोलतात त्याला, अं, मला असं वाटतं तू सगळ्याच ड्रेसेसमध्ये चांगली चल हट, दिसतेस. एकच सांगायचंय. वन आउटफिट. वन आउटफिटमध्ये असे न्यूट्रल आन्सर्स नकोत मला. नाही, पण मला माझ्या हिशोबाने तर तू सगळ्या ह्याच्यातच चांगली दिसतेस यार. नाही नाही, तू आताच बोललंस की हे कसे कपडे घातलेस. तू या- कारण हे चुरलेले आहेत. मी केलंय. हे मी कसे याला कपडे iron- म्हणजे चुरलेले मी आहेत. नाही याला नाही, आता iron तू दाखव, केलंय. आता तू मी दाखव. याला उठ iron- उठ 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 कॉम्बिनेशन दाखव तुझं कॉम्बिनेशन. नाही, तू सांग. तू एखादा आउटफिट ज्याच्यामध्ये मला माहितीये, कारण की तुला कोणता आवडते माझा आउटफिट, तर तुला पण माहिती असायला पाहिजे. मला असं वाटतं की तू हे काय बोलतात त्याला, कुर्तीमध्ये चांगली दिसतेस आणि तू वेस्टर्नमध्ये, मला वाटतं तू वेस्टर्नमध्ये खूप चांगली दिसतेस. वेस्टर्न मध्ये एक्झॅक्टली काय, वन पीस आवडते, जीन्स टॉप आवडते की काय? मला मला ड्रेस काय असं- ड्रेस घालतेस तू, ते मला आवडतं. मला तू ड्रेस घालतेस ते आवडतं. ड्रेस असं एखादा आउटफिट नाहीये. काय आता घालून दाखव मी, तू जो आउटफिट घालते तू. ड्रेस आवडतो यार, खूप सारे ड्रेस घालते तू. त्याच्यातून एक सांगायचंय. मला असं वाटतं मग तो गोल्डनवाला जो तू घातलेला असतो आवडतो मला. गोल्डन मला केव्हा घातला होता? एपिसोड 1 मध्ये ओके. तो आवडतो. ठीक आहे. तर माझा उत्तर असं आहे की मला नेहलचा ड्रेसिंग सेन्स इतका आवडत नाही. म्हणजे जेव्हा तो आधी आला होता तेव्हा इतका नव्हता आवडत, कारण की मला असं वाटतं तो अजून पण स्किनी जीन्स एरामध्ये आहे आणि त्याला मी खूप कोशिश करून 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 ते नॉर्मल स्ट्रेट पॅन्ट्स घालायला लावले आहे. तर एक जो आउटफिट मला खूप आवडतो तो म्हणजे मी शॉपिंग करायला घेऊन गेले होते. एक ब्लॅक पॅन्ट घेऊन दिला होता, जो आता सगळीकडे तो एकच पॅन्ट घालतो आणि तो एक पॅन्ट, ब्लॅक पॅन्ट आणि त्याच्यावर एक व्हाईट कलरचा हुडी स्वेटर अशा टाईपचं एक हे आहे, स्वेटर टाईपचं म्हणू शकतो. तर तो आवडतो. त्याच्यामध्ये एकदम मस्त दिसतो नेहा. व्हाईट अँड ब्लॅक कॉम्बिनेशन. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट्स माय बिगेस्ट ग्रीन फ्लॅग? ग्रीन फ्लॅग. मला असं वाटतं की तू पहिलं माझं सांग यार आता. मी सांगू? ठीक आहे. तर मला असं वाटतं याच्यात ग्रीन फ्लॅग हा एक आहे. एकच आहे. एक आहे. बाकी तर लालच लाल आहे. एक ग्रीन फ्लॅग असा आहे की जो मला आवडतो, जर मला माहिती आहे, म्हणजे एकदम असं ठणकून दिसतो तशा टाईपचा. 1-2 आहेत म्हणजे जे मी mention- सांग यार बेबी. सांगते ना. 3-4 सांग मग, 1-2 आहे तर. सांगते, 3-4 सांगते. फर्स्ट म्हणजे याच्याजवळ एम्पथी आहे. मला असं वाटतं हा कोणासोबत पण थोडंसं एम्पथाईज करू शकतो आणि केअरिंग नेचरचा आहे. नॉट जस्ट फॉर मी बट त्याच्या अराउंड जे पण असतात त्याच्यासाठी तो केअरिंग नेचर त्याचं दिसतो. सर हे 2 मला असं वाटतं की ग्रीनेस्ट फ्लॅग आहेत त्याच्यामधले. तू बोलीस 3-4 आहेत. मी नंतर सांग. मला असं वाटतं की मीरामध्ये ग्रीन फ्लॅग म्हणजे मेन म्हणजे जे की माझ्यासाठी प्री रिक्विसाईट आहे कुठल्याही रिलेशनशिपमध्ये या कुठल्याही पर्सनबरोबर जो माझा फ्रेंड पण असेल, विच इज ऑनेस्टी. आणि मला असं वाटतं की ती एक बिलकुल खोटं बोलत नाही. एकदम ती जे काय आहे ते कितीही काही असो ती एकदम खरं बोलते, काही गोष्टी लपवत नाही. तिचं जसं आहे तसं ती सांगते आणि ती विसरभोळी आहे, म्हणजे ती विसरते गोष्टी, पण ती कधी खोटं नाही बोलत. आणि ते मला असं वाटतं की सगळ्यात मोठी गोष्ट होती माझ्यासाठी, जी माझ्यासाठी इम्पॉर्टंट होती. कारण की मला अजिबात आवडत नाही जे लोक खोटं बोलतात ते. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न. झोप आली का? एकदम खोटं असं केलं तुम्ही? नाही ना, जेवण नाही केलं आपण. असं काही नाही केलं, काहीतरीच. हां. आता याच्यात मला वाटतं तुला आणखी थिंकिंग करावं लागेल. वेन डू आय look द मोस्ट अट्रॅक्टिव्ह. वेन डू आय लुक द मोस्ट अट्रॅक्टिव्ह. वेन डू आय लुक द मोस्ट अट्रॅक्टिव्ह. ठीक आहे. चला आता याचं तू दे फर्स्ट. केव्हा मी सगळ्यात अट्रॅक्टिव्ह दिसते? पहिलं तू सांग. अरे मी सांगेन ना, माझ्याकडे चांगला आन्सर आहे, कारण म्हणून तू सांग. मला माहिती आहे तू एक लाईन आहे असं काहीतरी सांगशील एकदम फालतूचं.
सांग. मला असं वाटतं की मला जे वाटतं ते ठीक आहे ना, सांगितलं, ते मी एक तुला काही लाईनीत बोललो नाही असो ना. की हां, ठीक आहे ना, पॅराग्राफमध्ये ठीक असो. आहे. ओके. तर मला नेहल सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह तेव्हा वाटते जेव्हा तो वर्क करत असतो आणि वर्क कॉल घेत असतो. वर्क करत असतो. जेव्हा तो त्याचे सेल्स कॉल्स घेत असतो त्याच्यावर तो असं असं स्टाईलला मारून बोलतो, तेव्हा मला तो अट्रॅक्टिव्ह वाटतो. स्टाईलला बिला तर मी काय मारत स्टाईल नाही. मत काय? मग म्हणजे प्रोफेशनलिझमला ती स्टाईल म्हणते. मग काय बोलू, ए बिडू देगा क्या, पैसा देगा? तर मार्केटिंग करके देगा, पैसा देगा, असं थोडी बोलू शकतो. बरं, जे पण काही आहे. तू सांग आता, वेन डू आय लुक द मोस्ट अट्रॅक्टिव्ह? मला असं वाटतं की माझ्यासाठी जेव्हा पण आम्ही शॉपिंग करायला जातो, ठीक आहे ना, आणि मीराला शॉपिंग करायची असते, ठीक आहे, तर मग ही काय करते की ही तिच्या बास्केटमध्ये असे 3-4 टॉप टाकते, ठीक आहे, जे की जे पण तिला आवडतात, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी अट्रॅक्टिव्ह दिसते. मला अट्रॅक्टिव्ह वाटतेस तू अच्छा, त्याच्यात, ठीक आहे. मला क्यूट वाटतेस, मला अट्रॅक्टिव्ह वाटतेस, ओके ओके, हां ठीक आहे. मी म्हणजे हे disturb काय नाही पद्धत करणार. आहे, हे काय पद्धत आहे? ठीक आहे, लोकांना काही अट्रॅक्टिव्ह वाटू शकतं. बरोबर आहे, हां. ते बरोबर आहे. तर हे 3-4 हे टाकते, टॉप्स टाकते, आणि त्याच्यानंतर मग ती काय करते, माझ्याकडे येते आणि मग मला म्हणते की हा बघ ना, हे चांगलं वाटतंय. मग पहिला जो तिला फर्स्ट घ्यायचा असतो, ठीक आहे, मग मी म्हणतो की हां ठीक आहे, चल घे. पण हे मग ती ना असं, पण हे 2 पण चांगले वाटत आहेत, अजून 2 असतात त्याच्यात, हे 2 पण चांगले वाटत आहेत, पण ना हे खूप एक्सपेन्सिव्ह आहेत, जाऊ दे मी ठेवते, ठीक आहे. मग ती असं इकडे तिकडे फिरते, तिकडे गोल 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 गोल, आणि त्याच्यानंतर मग मी ती वेट करत असते की मी बोलू की नाही, घेऊन टाकते पण, ठीक आहे ना, खूप महाग आहे, असू दे, जाऊ दे. पण मग मी म्हणतो की ठीक आहे घे, लगेच घेते आणि काउंटरवर. 1 सेकंड पण ती विचार नाही करत की अरे जाऊ दे मी ठेवते. ती फक्त वेट करत असते की ती कधी मी होत, डायरेक्ट काउंटर झालंय. मग ती एकदम तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल येते, अशी जशी ह्याच्यात दात दिसतात ना, अशी. आणि तेव्हा मग तेव्हा मला तू अट्रॅक्टिव्ह वाटतेस. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तर म्हणजे जास्त वेळा अट्रॅक्टिव्ह नाही वाटायला नाही मला नाही नाही. ते इकॉनॉमिक्समध्ये वाचलंयस ना तू, जे एक गोष्ट अति झाली की मग ते मजा नाही येत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट समथिंग आय डू दॅट मेक्स यू फील रिअली सेफ? काय झोन आउट झाली काय? सेफ. व्हॉट समथिंग मेक्स यू सेफ? काय? मी विचार करत होते आन्सर. बोल ना, तू आता याचं तू दे, कारण की मी थोडं विचार. मला असं वाटतं की सिन्स मला माझं पर्सनल हे आहे, आणि हे माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सेसवर बेस्ड आहे, की मी कुठल्याही त्या पर्सनबरोबर सेफ फील करतो जो माणूस खरं बोलतो, जो व्यक्ती खरं बोलतो. एकच नाही सांगायचं, दुसरं पण पण सांगायचं. माझं असंच आहे यार, दुसरं काय सांगू? सेफ काय? सेफ मला तर ह्याच्यात सेफ्टी भेटते की यू डोंट लाय टू मी, ज्याने मला सेफ वाटतं. ऑनेस्टी. हां, मला मेंटली इमोशनली सेफ वाटतं, बिकॉज यू डोंट लाय टू मी. जे आहे ते तू मला ऐकायला चांगलं वाटो की वाईट खराब वाटो, तू ते सांगतेस, आणि त्याच्यानंतर मग त्याच्या पुढे आपण त्या गोष्टीला डील करतो, पण ॲटलिस्ट तू त्या गोष्टींनी घेऊन मला ऑनेस्ट आहेस ना, ठीक आहे. सो तू जे काय आहेस ते मला पहिली गोष्ट तर तू असं काय करतच नाहीस जेणेकरून तुला काय लपवावं लागेल. पण अदरवाईज पण तू मला खरं बोलतेस, ज्यानी मला सेफ फील होतं. खोटारड्या माणसाबरोबर तुला कसं सेफ फील होईल? ते तर वेगळी मग? गोष्ट आहे. ठीक आहे, मला केव्हा सेफ फील होतं? मला पण असं वाटतं की कॉपी केलंस ना, नाही. तसं गुद्दा मारीन, सेफ्टी जाईल तुझी लगेच. मला असं वाटतं की नेहल पण म्हणजे माझ्या एवढाच ऑनेस्ट तर आहेच, पण तो ट्रान्सपरंट पण आहे की ऑनेस्टी आहे म्हणून तो काही भलत्या गोष्टी करत नाही, आणि तो एकदम सांगतो आणि इमोशनली अवेलेबल असतो. जेव्हा पण मला काही पण म्हणजे असं वाटलं की मी हे काही करू शकत नाही, किंवा काही पण गोष्टमध्ये मी अडचणीमध्ये असली किंवा प्रॉब्लेम्समध्ये असली, तर तेव्हा तो
मला ॲटलिस्ट इमोशनली सपोर्ट करतो. तर ॲटलिस्ट मला तो त्याच्यात तरी इमोशनल बाकी काय करेन ॲटलिस्ट मला इमोशनली सपोर्ट करतो. सगळीकडे तू असे का असं काहीच नाही बोलली, ती तू स्वतःहून लावून घेतलंयस. इमोशनली अवेलेबल असतो कोणत्या पण म्हणजे याच्यामध्ये. थोडं पण मला गुस्सा आला किंवा माझ्यातून काही चूक झाली आणि मला खूप इमोशनली एकदम बर्डन झाला, तर तो अवेलेबल असतो. तेव्हा मला एकदम सेफ वाटते त्याच्या अराउंड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट्स वन मेमरी ऑफ अस दॅट यू रिप्ले इन युअर हेड? रिप्ले इन युअर हेड 2 मेमरीज आहेत माझ्या, ज्या मला रिप्ले होतात इन जनरल. एकदा मला असं वाटतं आम्ही जेव्हा डेट करायला जस्ट स्टार्ट केली होतं, तेव्हा माझी एकदा तब्येत खूप जस्ट खराब. स्टार्ट म्हणजे जस्ट स्टार्ट पहिला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या तिसऱ्या डेटला दिवशी तिसऱ्या डेट. म्हणजे आता ओके आपण डेट करूया आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी असं. तर तेव्हा माझी तब्येत खूपच खराब झाली होती, एकदम अशी बेड रिडन, एकदम ब्लँकेटमध्ये मी अशी गुंडाळलेली होती. तेव्हा मला असं वाटतं की हा एकदम सकाळी 6 वाजता खूप दूरून आला होता. आम्ही दोघं खूप दूर दूर राहत होतो तेव्हा, म्हणून तो एकदम न विचार करता. आणि तेव्हा त्याचे नाईट वर्क असायचा, तर तो नाईट वर्क करून न झोपता डायरेक्ट माझ्याकडे आला होता. तर मला असं वाटतं ती एक मेमरी माझी आहे जी रिप्ले होत असते. आणि एकदा आम्ही 3rd-4th डेटनंतर एकदा असं आम्ही ऑटोमधून जात होतो, तेव्हा त्याने म्हणजे काहीतरी बोललं होतं की जर तू माझ्यासोबत असशील तर तू एकदम सेफ फील करशील वगैरे वगैरे. सो ह्या 2 मेमरीज माझ्या खूप जास्त. असं काय बोललो होतो मी? बोललं होतंस. तू ठीक होऊन जाशील असं वगैरे. तेव्हा माझी तब्येत खूप खराब होती तेव्हा, त्याच्यामुळे. असं बोललो होतो तू माझ्यासोबत असशील तर तू ठीक होऊन जाशील? ठीक आहे. मला बोलायचं आहे का आता मेमरी? मेमरी. विसरलो. माझी मेमरी तुझ्याबद्दलची जी मी डोक्यात रिप्ले करत राहतो इज माझ्याकडे तर खूप मेमरीज आहेत, पण मी विचार करतो सांगायची कुठली. अच्छा, कोणती जास्त रिप्ले करत आहे ती सांगायची. सो 3rd डेटला नाही सांग ना. नाही का मी काही बोलतच नाही. तू अशी नाही, मला ऐकायची आहे ना. मंजुलिका सारखी बघते मला. हां, सर 3rd डेटला आम्ही माझ्या घरी आली होती आणि माझे फ्रेंड्स पण येणार होते. पण आम्ही दोघं त्याच्या आधी बसलो होतो आणि आम्ही म्युझिक वगैरे लावलेला टीव्हीवरती आणि आम्ही गाणं वगैरे ऐकत होतो. आणि मला असं वाटतं की मी पण खूप नर्वस होतो, कारण की आमची 3rdच डेट होती आणि ती पण खूप नर्वस होती. ठीक आहे ना. आणि तेव्हा मग ती मला असं बोलली की मला असं वाटतं की आता आपण हग केलं पाहिजे. असं तिने मला व्हर्बली बोलून दाखवलं, कारण की मी तिच्याकडे बघतच नव्हतो. नर्वसनेसमध्ये मी इकडे तिकडे बघत होतो आणि ती माझ्याकडे अशी बघत होती आणि मी इकडे तिकडे बघत. तर ती मला असं व्हर्बली तिने बोललं, मला असं वाटतं आता आपण हग केलं पाहिजे. मग आम्ही असं हग केलं. ठीक, ओके. सो मला वाटतं ते खूप क्यूट होतं आणि एकदम मी म्हटलं हो 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 केलं पाहिजे. The next question. What's What's something- something that instantly stresses me out? व्हॉट्स समथिंग दॅट इन्स्टंटली म्हणजे बोल. तुझ्याबद्दलचं. हां बरोबर. तू माझ्याबद्दलचं सांगणार की व्हॉट इज समथिंग अबाउट मी दॅट इन्स्टंटली स्ट्रेसेस मी आउट, जे तुला माहिती आहे. अच्छा. स्ट्रेसेस मी आउट. जेव्हा आमच्यात झगडा होतो आणि मी म्हणजे इन्स्टंटली बोलत नाही. माझं असं नेचर आहे की मला थोडंसं विचार करावा लागतो. झगडा झाल्यावर मला थोडंसं असं काय होत आहे, काय नाही होत आहे हे मंद लोकांची निशाणे आहेत. काय होत आहे? झगडा होतोय का? ठीक आहे, आपण आता झोपून जाऊया. उद्या उठूया डायरेक्ट. झगडा? हॅलो. हां, मी असंच करत हॅलो हॅलो झगडा करो है. मला का असं बोललीस? नाही पण मला बोल, माझ्याशी बोलू नकोस. मला खूप स्ट्रेस होतो, माझ्याशी बोलू नकोस. तर मला असं वाटते मी थोडंसं गॅप घेते झगडा सॉल्व्ह करताना. तर त्याला हे खूप स्ट्रेस होते एकदम, म्हणजे त्याला एकदम. म्हणजे मी तुम्हाला समजावतो. काय समजावू नको. नाही, मी नाही. सांगितलंय माझा ॲन्सर, तू आपला ॲन्सर दे. मी समजावून सांगण्याची काही गरज नाही. ठीक आहे. मी थोडंसं अवॉइड करते आफ्टर झगडा बोलायचा.
तर मला असं वाटते ते त्याला खूप स्ट्रेस आउट करतं. हां, कारण की मला तर अँझायटी होत होते ना, आता सॉल्व्ह करायचंय, सॉल्व्ह करूनच झोपायचंय. पण त्याला ही तर लगेच त्याच्या solve आधीच करायचं. झोपलेली असते. त्याला लगेच झालं, माझी झोपण्याची ऍक्टिंग करायची काय गरज. अच्छा. तू सांग आता. व्हॉट इज समथिंग दॅट स्ट्रेसेस यू आउट? मला असं वाटतं की हम्म, मला असं वाटतं की मी अपसेट झालो तर तुला स्ट्रेस होतो. मी सॅड झालो तर तुला स्ट्रेस होतो. जे मला हम्म, एव्हिडेंटली दिसतं. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला असं वाटत नाही की आपण असं इन जनरल आपण दोघं असे कधी स्ट्रेस होतो. मला असं वाटतं की आपण खूप सोल्युशन ड्रिव्हन लोकं आहोत दोघंही. की आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम आला तर आपण लगेच त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायला, सोल्युशन काढायला जातो. आपण त्याच्यावरती क्रिब नाही करून बसू की आता काय होणार आहे? आता काय? असं नाही. हम्म, पण मी जेव्हा पण स्ट्रेसमध्ये असतो मला असं वाटतं की तुला पण थोडा स्ट्रेस होतो. मी अपसेट असतो तर तुला स्ट्रेस होतो की अरे हम्म. ह्याला काहीतरी हे होतं. कारण मी इन जनरल खूप कमी असा होतो असं मला वाटतं. तुला काय वाटतं का? सही आहे का? आणि अपार्ट फ्रॉम दॅट बरं. मला असं वाटतं तुझ्या मम्मीला वगैरे काय झालं तर, तुझ्या बहिणीला काय झालं तर तुला स्ट्रेस होतो. ठीक आहे. व्हॅलिड. नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट्स माय लव्ह लँग्वेज? तुझी लव्ह लँग्वेज. डीप कॉन्व्हर्सेशन. डीप कॉन्व्हर्सेशन ह्याची टॉप मोस्ट लव्ह लँग्वेज आहे मला असं वाटते. अँड फिजिकल टच. करेक्ट. नाव यू से. मला असं वाटतं तुझं आहे डीप कॉन्व्हर्सेशन, फिजिकल टच आणि ॲक्ट ऑफ सर्व्हिस. कारण मला माहिती आहे कारण तिने मला सांगितलं होतं जे की तिसरंवालं माझ्याकडून तिला खूप कमी भेटतं ॲक्ट ऑफ सर्व्हिस. नाही भेटतं यार बेबी तुला, असं नको बोलू ॲक्ट ऑफ मी सर्व्हिस. म्हटलंच नाही, मी काय म्हटलंच हां. नाही. अच्छा मीच पण म्हटलं. सेकंड नंबरवर ऍक्ट ऑफ सर्व्हिस येते. ठीक आहे ॲक्ट ऑफ सर्व्हिस सेकंड नंबरवर. जे की मला काय तिने मला जेव्हा फर्स्ट डेटला भेटायच्या आधी आम्ही जेव्हा बोलत होतो तिने मला ॲक्ट ऑफ सर्व्हिस सांगितलं. मला काय कळलंच नाही ॲक्ट ऑफ सर्व्हिस हे काय असतं? व्हॉट्स वन थिंग आय हेट द मोस्ट? तू सांग व्हॉट्स वन थिंग दॅट आय हेट द मोस्ट माझ्याबद्दल. नाही, मी सांगेन ना की मला काय हेट वाटते तुझ्याबद्दल, असं ना. ओके ठीक आहे. हां. नाही, हो तसंच आहे. नाही. तसंच मी पकडूया काय आपण. हेट करतो? नाही का? नाही, असं नाही. ठीक आहे असं करूया का हां, ह्याच्यामध्ये? असं. ठीक आहे. म्हणजे मला असं मला नेहलबद्दल काय जास्त न आवडणारी गोष्ट. हं. मला असं वाटतं की हा नेल कटर सोडून आपल्या दातांनी नख खातो आणि दातांनी नख कुरतडत बसतो. सो मला असं वाटतं की हे एकदमच फालतू गोष्ट आहे आणि मला खूप नफरत आहे या गोष्टीशी. व्हॉट्स वन थिंग दॅट आय हेट अबाउट यू इज हे खूप घोरते. इतकी घोरते की मला हिला झोपेत सांगावं लागतं की प्लीज आता अति होतंय. मी हिचं तोंड असं बंद करतो रात्रीचं असं. हिचं तोंड बंद करतो की मला असं हिला सांगावं लागतं की प्लीज आता तू लिमिट क्रॉस करतेस. मला एक्सप्लेनेशन द्यायचं कारण की माझं नाक एकदम छोटं आहे त्याच्यामुळे बट ते श्वास घ्यायला- मला त्यांनी हेटरेड होते ना, मी टॉलरेट करतं ते. आउट ऑफ लव्ह आय टॉलरेट दॅट की म्हणजे 8 तासाच्या झोपेमध्ये तर मी म्हणजे 1 तास 1-1.5 तास तर मी ह्याच्याने कारण की हिचं म्हणजे ही असं घोरते. पहिलं हळू, मग मोठं, मग मोठं, मग मोठं. आता एवढं छोटंसं शकलमध्ये किती मोठा आवाज काढू शकता हे तुम्ही विचार करा. टॉप लेव्हलचा आवाज काढते ती. एकदम गाढवासारखा. ठीक आहे ना? तसा. ओके, तर आमचे सो 10 प्रश्न संपलेले हे आहेत. आमचे 10 क्वेश्चन्स झालेले आहेत आणि तुम्हाला जर कुठले क्वेश्चन्स असे वाटतात की आम्ही आन्सर केले पाहिजेत इन जनरल तर तुम्ही आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगू शकता आणि आणि आम्ही आणखी कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल ते पण तुम्ही सजेस्ट करू शकता. येस. ओके. सो बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. शेअर करा.